तर मराठ्यांना ओबीसीत तुम्ही कसं येऊ नका म्हणता. हे झाला एक भाग. लक्षात आलं तुमच्या? आता भाग दुसरा. हे म्हणतात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका. खरं जर बघितलं ओबीसी आरक्षणात सगळ्यात अगोदर भारत देशात मराठा आहे. दिलं नाही हा भाग वेगळा. सगळ्यात अगोदर यांना नंतर 1967 ला दिलं आरक्षण. त्याच्या आधीच्या मराठ्यांच्या नोंदी आहेत, त्याच्या आधीच्या. याचा अर्थ आरक्षणात आम्ही येत, तुम्ही नाही येत. तुम्हाला नंतर शासनाचा निर्णय करून दिलाय. म्हणजे काय? शासनाने तुम्हाला नंतर दिलंय तुम्ही ओबीसी आरक्षणात म्हणून. आधी आपण येत तरी आपल्याला आतापर्यंत नाही नोंदी असू. जर मराठ्यांच्या नोंदी आहेत तर तुम्ही म्हणता ओबीसी आरक्षणात येऊ नका, धक्का लावू नका. आधीच आपण येत, धक्का लागत नाही. हे झाला एक क्लिअर मुद्दा. दोन तुम्हाला मुद्दे आता क्लिअर केले. तिसरा मुद्दा, कोणाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही हे मराठी आधी समजून घ्या. एससी आणि एसटीच्या आरक्षणाला मुळे आपला धक्का लागत नाही, कारण ते आरक्षण आपण मागत नाही. म्हणजे दलित बांधवांचं, मातंग बांधवांचं किंवा येणाऱ्या ज्या त्यांच्यामध्ये जाती पोट जाती आहेत काय जे असतील त्या, मला वाटतं एक 40-42 काहीतरी त्यांच्या बांधवात जाती आहेत, त्याला धक्का आपल्यामुळे लागत नाही. दुसरा, एनटी व्हीजेएनटीला आपल्यामुळे धक्का लागत नाही. म्हणजे धनगर बांधव आणि वंजारी बांधवांना आपल्या आरक्षणामुळे धक्का लागत नाही हे मराठ्यांनी आधी समजून घ्या. आता बाकीच्यांना घ्यायचा नाही तो त्यांचा धंदा भक्ती. आपल्यामुळं धनगर बांधवांच्या आरक्षणाला आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, कारण त्यांचा ओबीसीतून वेगळा प्रवर्ग केलेला आहे. त्यामुळे वेगळ्या प्रवर्गाला धक्का लागत नसतो. आपल्याला वाटत नाही की गोरगरीब धनगर बांधवांचा आणि वंजारी बांधवांच्या पोराचं वाटलं हवं असं एकाही मराठ्याला वाटत नाही. त्यांना धक्काच लागत नाही. आता राहिला प्रश्न, म्हणजे 3 मुद्दे तुम्हाला क्लिअर केले. त्यांचा वेगळा प्रवर्ग असल्यामुळे त्यांना धक्का लागत नाही. 3 मुद्दे क्लिअर केले. आता जे ओबीसी आरक्षणात आपण आरक्षण मागतोय, या आरक्षणात पूर्वीपासूनच आपण येत, त्यामुळे धक्का लागायचा प्रश्न नाही. फक्त आपल्यालाच माहित नव्हतं, आपणच आपली बाजू मान्य करून घेऊ. आपल्यालाच माहित नव्हतं की आपली जमीन तिथे. आपल्याला कोणीतरी सांगितलं 200 किलोमीटरवर तुमची जमीन आहे, म्हणून आपण 200 किलोमीटरवर हिंडत बसलो, ती सापडीत बसलो, कारण तिथं ती सापडणारच नव्हती. माझी जमीन उदाहरणार्थ जर अंतरवाली ती आणि मी जर नांदेडला जाऊन सापडले, ती सापडेल का? कारण ते सर्वे नंबर, गाव नंबर, जिल्हा नंबर ते इथला. ही परिस्थिती आपल्या आतापर्यंत झाली. त्यामुळे आपण ओबीसी आरक्षणात कोणाला धक्का लागायचा संबंध नाही. फक्त याला राजकीय इच्छाशक्ती लागते. जर मतासाठी, यांना मत मिळवण्यासाठी जर हे म्हणणार असले ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाहीत, ह्या शब्दावर आम्ही ठाम आहेत, जर असं सरकार म्हणत असेल तर ही मराठ्यांची फसवणूक. कारण मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणातल्या नोंदी सापडल्या. दुसरा मुद्दा, ओबीसीला धक्का मराठ्यांचा लागतच नाही. फक्त मतासाठी तुम्ही आमच्या संग खोटं बोलताय की ओबीसीला धक्का न लागता आम्ही तुम्हाला आरक्षण देतो. त्यांना धक्का लागतच नाही. तुम्ही त्यांच्या मतासाठी आमच्या पोराचे मुर्दे पाडणार का आता? म्हणजे मराठ्यांना इतकं हलक्यात घेऊ नका, हे तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी सरकारला सांगतो.